अचलपूर व चांदूर बाजार तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बबलू देशमुख आणि खासदार बलवंत वानखडे यांच्या नेतृत्वाखाली आज 9 ऑक्टोबर रोजी परतवाडा येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून राज्यातील महायुती भाजप सरकार विरोधात जोरदार किसान ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला। तब्बल 150 पेक्षा जास्त ट्रॅक्टरांसह शेकडो शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूर ते एसडीओ कार्यालय पर्यंत हा मोर्चा काढला। मोर्चा दरम्यान शेतकऱ्यांनी तानाशाही नहीं चलेंगी, जो सरकार निकम्मी है वह सरकार बदलनी है अशा घोषणांनी अचलपूर परतवाडा हे जुडे शहर दुमदुमले गेले। मोर्चा दरम्यान शेतकऱ्यांच्या वतीने बबलू देशमुख व खासदार बलवंत वानखडे यांनी निवेदनाच्या माध्यमातून शासनासमोर प्रति हेक्टर 50,000 रुपयांची सरसकट पीक नुकसान भरपाई द्यावी, वीज बिल माफी व तातडीची आर्थिक मदत जाहीर करावी, खरीप हंगाम हातातून गेलेल्या रब्बी हंगामांसाठी बी बियाणे व खते अनुदान तत्वावर निःशुल्क उपलब्ध करावीत यासाठी व कर्जमाफी द्या इत्यादींसह इतर ठळक मागण्या मांडून तीव्र शब्दात संतप्त भावना व्यक्त केल्या। मोर्चेच्या शेवटी शेतकरी प्रतिनिधींसह काँग्रेसचे शिष्टमंडळ उपविभागीय अधिकारी बलवंत अखेरराव यांना निवेदन देण्यासाठी उपविभागीय महसूल कार्यालयावर दाखल झाले। त्यावेळी एसडीओ बलवंत अखेरराव यांना निवेदन देण्यात आले। अचलपूर तालुका आणि चांदूर बाजार तालुका मिळून आमचे सन्माननीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय बबलूभाऊ देशमुख आणि आमचे लोकप्रिय आमदार लोकप्रिय खासदार बळवंतभाऊ वानखडे यांच्या नेतृत्वामध्ये हा शेतकऱ्यांसाठी मोर्चा आपण इथे आयोजित केलेला आहे। आज शेतकऱ्यांची दैनंदिन व्यवस्था आपण सर्वांना माहिती आहे, कारण आपण सर्वजण इथे शेतकरी उपस्थित आहोत। आज नैसर्गिक आपत्तीमुळे जे पिकाचं नुकसान झालेलं आहे त्या पिकाला सरसकट कर्जमाफी व्हावी, हेक्टरी 50,000 मदत जाहीर व्हावी यासाठी आम्ही इथे एकत्रित आलो आणि या सरकारला आवाहन करतो आहे की समोर दिवाळी आहे, दिवाळी सारखा सण गोरगरिबांना चांगला व्हावा आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरसकट 50,000 हेक्टरी मदत जाहीर व्हावी आणि करावी त्यांनी द्यावी, कारण की या अगोदर सुद्धा शेतकऱ्यांबद्दल बरेचसे आपले महान नेते त्यांनी शेतकऱ्यांबद्दल बरेच काही बोललेले आहेत, पण बोले कैसा वागे त्याप्रमाणे ते वागत नाहीये। म्हणून आज आपल्याला इथे त्यांच्या विरोधामध्ये इथे उभे राहून सरसकट कर्जमाफी द्यावी आणि शेतकऱ्यांना मदत करावी, कारण आपला देश हा कृषीप्रधान देश आहे, शेतकऱ्यांचा देश आहे। शेतकऱ्यांच्या शिवाय इथे कुठला पर्याय नाही। देश चालतो तो आमच्याकडे चालतो, आमच्याकडे तुम्ही त्या पक्षावर त्या पदावर तिथे उपस्थित आहात आणि आमच्याचकडे दुर्लक्ष करून तुम्ही तिथे मालमलाई खात बसलेले आहात, शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहात। लोकांना लक्षात ठेवा, येणाऱ्या काळामध्ये या लोकांना त्यांची जागा दाखवण्याची गरज इथे वाटत आहे। तेव्हा या मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी ही झालीच पाहिजे। संपूर्ण शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे, संपूर्ण शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे। हा मोर्चा त्या शेतकऱ्याचे जे हाल या सरकारनं लावले आहेत, मग ते सेंटरचं मोदीचं सरकार असो की महाराष्ट्राचं सरकार असो, शेतकऱ्यावर अन्यायाचं काम हे सरकार 2014 पासून आजपर्यंत करून राहिलं। 2014च्या आधी हे सरकार जेव्हा सत्तेवर आलं याच होतं, तेव्हा मोठमोठे वादे या मोदीनं दुप्पट शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू आणि दुप्पट भाव देऊ या पद्धतीनं सर्व नारे लावले, आपल्याजवळून मतं घेतले आणि हे 10-15 वर्षापासून सत्तेत बसले। हे सत्तेत बसल्यानंतर 2013चे 2014च्या आधीची परिस्थिती पहा, 6,000 सोयाबीन होत, आपलं सरकार होतं 6,000 सोयाबीन होत। आज आपण सोयाबीन 4-4.5 मला वाटते 4
3.5, 3600, 3200 आणि जास्तीत जास्त बऱ्यापैकी असलं तर 4000, 4,500 विकून राहिलोय. तीच कापसाची परिस्थिती आहे, ती सोयाबीनची आहे, ती संत्र्याची आहे, तीच तुरीची आहे. सर्व शेतकऱ्याच्या मालाचा भाव कमी केला आणि महागाई जबरदस्त वाढवून टाकली. जीएसटी प्रत्येक याच्यावर लावून टाक. 28% शेतकऱ्याच्या मालावर, मिठावर, शेतकऱ्याच्या उत्पन्नावर जीएसटी केली. आता जीएसटी उत्सव सुरू आहे. 18%, 28% केली आणि आता ते 10% केली. म्हणजे चोराच्या उलट्या बोंब्या. एक पिक्चर पाहिला असेल तुम्ही, आज का एमएलए पाहिला असेल. राजेश खन्नाचा पिक्चर होता. राजेश खन्ना त्यात मुख्यमंत्री होता. त्यानं मुख्यमंत्र्यानं आधी पोळीचे, रोटीचे भाव 75 पैशाचे 50 पैसे करून घेतले. मग त्याच्याजवळ व्यापारी आले. व्यापारी आल्यानंतर, साहेब ये क्या कर दिए, हम तो फिट जाएंगे, मर जाएंगे, ये क्या कर दिए तुमने. तो बोले इतना भाव है, लोगों को लुटे क्या, जनता को लुटे क्या. तो वो जो है व्यापारी, वो उसके पास जाता पीए के पास और पीए को बोलता कुछ दे देंगे साहब को. पीए साहेबाजवळ जाते. साहेब म्हणते काहीतरी देऊन राहिले. अरे कितने दे रहे हो. तो बोलते 2 लाख. नहीं जमेगा. 3 लाख. नहीं जमेगा. बोलते 5 लाख के ऊपर दे नहीं सकता हो. ठीक है, ठीक है, ठीक है. इधर आ जाओ. बोलते कितना भाव होना रोटी का. तो बोलते हमारे को 25-30 पैसे बढ़ा दो. तो बोले 1.5 रुपए कर दिया. तो खुश होके नारे लगा के चले जाते व्यापारी. मग नंतर शेतकऱ्याचे, सामान्य जनतेचे संप, मोर्चे चालू होतात. नंतर ते मोर्चा मुख्यमंत्र्याकडे येते. मुख्यमंत्री त्याले म्हणते क्या हो गया. बोले ऐसा ऐसा हो गया, रोटी के भाव ऐसे कर दिए, वैसे कर दिए, हे कर दिए, ते कर दिए. म्हणजे तुम्हाला किती पाहिजे. ठीक आहे म्हणते 25-30% कमी करा. 25-30% कमी केले म्हणजे 1 रुपया, 1.25 रुपये भाव केला. म्हणजे शेतकरी खुश, सामान्य जनता खुश आणि व्यापारी खुश. या पद्धतीनं या मोदीनं या देशात राज्य सुरू केलं. आरक्षण मागून टाकली. हिंदू मुस्लिम करा, सत्तेत बसा. दुसरा धंदा नाही. आपल्या लोकायला, आपल्या पोरायला नोकऱ्या हाताला नाही. नोकऱ्या देत नाही. दिल्या तो डेली विजयशिवाय देत नाही. आणि नोकऱ्या नाही तर काय करा. म्हणून कावड यात्रा. आता आधी कावड यात्रा पाहिल्या असून तुम्ही, कावड यात्रा पाहिल्या असून. देवधर्म आपण केले, आपण करू नये राहिलो. आपल्या खेड्यापाड्यात राम मंदिर. आता देवही आपल्या सोबत आहे. राम, लक्ष्मण, हनुमान सगळे देव आपल्या सोबत आहे. एवढे देवही त्रासले आहे त्यांना. म्हणजे देवभक्ती करा आणि तुम्ही नोकऱ्या मागू नका. कावड यात्रा करत राहा, नाचत राहा, गणपती उठवत राहा, गणपती बसवत जा, देवी बसवत जा आणि हिंदू मुस्लिम करत राहा. आणि हिंदू मुस्लिम करा, आपसात भानगडी करा. आम्ही सत्ता भोगतो आणि देशाला बर्बाद करतो. देशाला बर्बाद करायचं काम या मोदी सरकारनं, महाराष्ट्र सरकारनं केलं. जिल्ह्याचे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात अचलपूर आणि चांदूर बाजार तालुका इथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर बंधूंनो, गेल्या अनेक दिवसापासून म्हणजे जसं शेतीत पेरणी केलं, मग खत असेल, बियाणं खत असेल, फवारणी असेल, त्याची डवरणी आहे, त्याचं निंदण आहे, हे सगळं केलं आणि आपल्या जवळची होती नव्हती पुंजी त्यामध्ये लावली. आज जे काही संपूर्ण महाराष्ट्रात पावसानं थैमान घातलं, या थैमानामुळे शेतकरी पूर्ण कोलमडला आहे.
तो मरणासन्न आहे. त्याच्यात आता ताकद राहिली नाही की आपण आता काय करावं. जे हातचं येणारं पीक होतं ते पीक नष्ट झालं, शेती खराब झाली. अशा परिस्थितीत हा माझा शेतकरी बांधव मायबाप सरकारकडे याचना करते की हे मायबाप सरकार आम्हाला वाचव. परंतु हे सरकार मुक्याचं, बैऱ्याचं आणि आंधळ्याचं आहे. ही नाही का मुक्याचं, बैऱ्याचं, आंधळ्याचं सरकार असल्यामुळे ते शेतकऱ्यांची हाक त्यांना ऐकू येत नाही. शेतकऱ्यांकडे लक्ष देण्याचं लक्ष त्यांना देता येत नाही. शेतकऱ्यांना पाहण्यासाठी त्यांना डोळे नाही. म्हणून हा आपला आवाज आहे. आज अमरावती जिल्ह्यात आदरणीय यशोमतीताई ठाकूर असतील, वीरेंद्रराव जगताप असतील, आपल्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष असतील, या सर्वांच्या नेतृत्वात या सरकारला जाग येण्यासाठी, सरकारला शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी ट्रॅक्टर मोर्चे निघाले आहेत. गेल्या अधिवेशनात आपल्या सगळ्यांना माहित असेल, मी सरकारला सांगितलं की हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी नाही. महाराष्ट्र सरकार हे आंधळ झालं, बहिरं झालं, मुकं झालं. पण एक मात्र खरं आहे, प्रधानमंत्रीजी आपल्या म्हटल्याप्रमाणे जे आपण देवाभाऊ म्हणतो ते देवाभाऊ ऐकतात, आपल्या मताप्रमाणे करतात. म्हणून आपण इथून आदेश द्या की महाराष्ट्राचा शेतकरी मरलेला आहे, तो मरणासन्न आहे. आज त्याला धीर देण्याची गरज आहे. त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे.